आणि आता बातमी आहे राष्ट्रवादी आमदार अपात्रते संदर्भात। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची आज सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष नार्वेकर या संदर्भात निर्णय देणार असल्याची माहिती मिळते आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी प्रकरण हे अद्यापही बाकी आहे। निकाल आज दिला जाणार असून याकडे सर्व राज्याचं लक्ष असेल। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी निकाल 15 तारखेला दिला जाणार होता अशी माहिती मिळते आणि आज या निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होणार आहे। तर दुसरीकडे शरद पवारांना काही दिवसांपूर्वी सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह मिळालं होतं आणि त्यामुळे आता आगामी लोकसभेच्या राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला होता। आता निकाल आमदार अपात्रते संदर्भात काय निकाल लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी आज सुनावणी होणार आहे, आज निकाल लागणार आहे। या निकालाकडे सर्वांचं लक्ष असेल, तर या संदर्भात अधिकची माहिती। अगदी बरोबर। अध्यक्ष राहुल नार्वेकर जे आहे त्यांना 31 जानेवारी पर्यंतची वेळ देण्यात आली होती, पण त्यांनी 3 आठवड्यांची मुदत जी आहे ती वाढवून मागितली होती। त्यानंतर त्यांना 2 आठवडे म्हणजे अर्थातच 15 दिवस जी आहे ही मुदत वाढवून देण्यात आली होती। आज 15 फेब्रुवारी रोजी निकाल जो आहे तो द्यायचा आहे। सुनावणी याबद्दलची जी आहे पार पडली होती। अधिवेशनादरम्यान सुद्धा या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष होतं आणि त्याच्यानंतर आज जो आहे निकालाचं वाचन होणार आहे। नेमकं या प्रकरणामध्ये काय होणार हे पाहावं लागणार आहे। काल जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं सुद्धा सांगितलं की आम्हाला माहिती आहे आम्ही सर्व अपात्र होणार आहेत। तर नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट जे आहे अपात्र होणार का, एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। आणि सोबतच मागे जे शिवसेना उद्धव गट आणि एकनाथ शिंदे गट मध्ये जे प्रकरण झालं की कोणीही अपात्र नाही झालं आणि पूर्णपणे जे आहे एकनाथ शिंदे यांना पक्ष देण्यात आला होता आणि चिन्ह देण्यात आलं होतं, तसाच काही निकाल समोर येतो का असं जे गणित आहे हे पाहावं लागणार आहे। खरं बघायला गेलं तर विधानसभा जर शरद पवार म्हणजेच राशपचे आमदार अपात्र झाले तर त्या पुढची रणनीती काय असेल राशपची, जर आणि अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता त्यांचं म्हणजे आमदार अपात्र झाले तर त्यांची पुढची रणनीती काय असेल, काय फरक पडणार आहे, काय परिणाम होणार आहे राजकीय वर्तुळात? एक मोठा फरक असा पडू शकतो की आगामी निवडणुका ज्या समोर आलेल्या आहेत त्यामध्ये पक्ष आणि चिन्ह हे जे 2 महत्त्वाचे मुद्दे असतात निवडणुकीच्या ह्याच्यात, त्यामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसू शकतो। सोबतच काल अशा बातम्या होत्या की काँग्रेसमध्ये विलीन होणार, त्याच्यावर कुठेतरी आता पूर्ण विराम आला आहे की काँग्रेसमध्ये विलीन नाही होणार। पण मग नेमकं नवीन पक्ष किंवा जो त्यांचा गट आता नवीन स्थापन झालेला आहे त्याच्यासाठी मान्यता आहे निवडणूक आयोगाकडनं ती मिळाली आहे का हे सर्वात पहिले पाहावं लागणार आहे। आणि चिन्ह त्यांनी कोणतं घेतलंय आणि वटवृक्ष हे चिन्ह ते घेणार शरद पवार गट हे सांगण्यात आलं होतं। सोबतच आजच्या निर्णयावर पूर्ण भविष्य जे आहे शरद पवार गटाचं आणि सोबतच अजित पवार गटाचं खूप महत्वाचं ठरणार आहे। आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे आहेत त्यांची कुठेतरी भूमिका काय आहे, कारण की याआधी जो शिवसेनाबद्दल त्यांनी निकाल दिला होता त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे गटाने धाव घेतली होती आणि यापुढे कोणाच्याही बाजूने निकाल लागो कोणाच्या विरुद्ध लागो हे प्रकरण त्याचनुसार जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे। प्रज्ञा, शुभम, जेव्हा शिवसेना आणि शिवबाठा गटामध्ये जे प्रकरण झालं होतं, राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना म्हणून घोषित केलं होतं। ही शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे असं ते म्हणाले होते आणि त्यानंतर प्रचंड प्रमाणात शिवबाठा गटाने त्याचा विरोध केला होता। तशीच काहीशी परिस्थिती जर राशपच्या वाट्याला आली, तशीच काहीसा अनुभव राशपच्या वाट्याला आला तर राशपची काय भूमिका असेल, राशपही सर्वोच्च न्यायालयात जाणार का? अगदी बरोबर। कॅवेट जे आहे अजित पवार गटाकडनं दाखल करण्यात येणार समजा त्यांच्या बाजूने निकाल गेलं तर, आणि सोबतच उद्या किंवा परवा पुढच्या 2 दिवसामध्ये जे आहे शरद पवार गटाचे नेते मंडळी मग ते सुप्रिया सुळे असो की रोहित पवार असो हे दिल्लीमध्ये जाणार, सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद घेणार आहेत आणि या गोष्टीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय, कारण की शरद पवार यांची भूमिका काय आहे ही अगदी महत्वाची असणार आहे या निकालानंतर। जी शुभम, असेच जोडलेले रहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे। राष्ट्रवादी अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होणार आहे, आज निकाल लागणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल वाचन करतील आणि त्यानंतर
कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेनेसारखीच अवस्था राष्ट्रवादीची ही झालेली आहे। हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे की आमदार अपात्र हे कोणत्या गटाचे असतील।